ज्येष्ठ गायिका आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी एक बातमी समोर येते। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असं कळतंय। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये अनेक जण यायला लागलेली आहेत। त्यांची तब्येत चिंताजनक आहे असं कळतंय, त्यामुळे थोडा ताण आहे। त्यांची तब्येत खालावली आहे अशी ही माहिती मिळते। केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी सुद्धा रुग्णालयात दाखल झालेले आहेत। काल सकाळनंतर मेडिकल बुलेटिन निघाल्यावर हे समोर आलं होतं की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे काल सुद्धा दिवसभर त्यांच्या जवळच्या अनेकांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती। पण रात्री उशिरापर्यंत त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत होती। आता पुन्हा एकदा लता दीदींची तब्येत खालावली असं कळतंय। लता दीदींच्या घरी सुद्धा थोडी चिंतेची परिस्थिती आहे आणि लता दीदींची तब्येतही चिंताजनक आहे असं कळतंय। काल आणि आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईमध्ये होते आणि आता असं कळतंय की ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये लता दीदींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नितीन गडकरी पोहोचलेले आहेत। खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलंय, युग संपलं, एक सूर्य, एक चंद्र, एकच लता। त्यांच्या गायलेल्या गाण्याचे बोल तेरे बिना भी क्या जीना आणि त्यांचं ट्विट लता मंगेशकर अमर रहे। खासदार संजय राऊतांनी केलेलं हे ट्विट आहे। अत्यंत बोलकं आहे। कदाचित यामुळेच परिस्थिती अत्यंत तणावाची आहे। जी बातमी आपल्या सगळ्यांपर्यंत येऊ नये, पोचू नये, असं काही अघटित घडू नये असं वाटत होतं, ती येते की काय, यामुळे सगळीकडेच तणावाची परिस्थिती आहे। सगळ्यांचा आवाज जड झालेला आहे। लता दीदींविषयी अशी बातमी सुद्धा ऐकायला मिळू नये